नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। आत्तापर्यंत जर तुम्ही भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सुरुवातीला भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। या चॅनलवरती मी घेऊन आलेली आहे भरपूर अशा रेसिपीज, नवनवीन रेसिपीज घेऊन आलेले आहे। काही पारंपरिक रेसिपीज आहेत तर काही नवीन रेसिपीज आहेत, काही वाळवणाच्या रेसिपीज इथे मी घेऊन आलेली आहे। उन्हाळ्यामध्ये जे आपण रेसिपीज करतो, काही चटपटीत लोणचे इथे चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील, तसेच पापड, त्यानंतर उन्हाळ्यातील थंड पेय, असे सुद्धा अनेक रेसिपीज आपल्या चॅनलवरती आलेल्या आहेत, काही येणार आहेत। चटपटीत अशा काही रेसिपीज आहेत, काही स्वीट रेसिपीज आहेत, तर काही पारंपरिक रेसिपीजसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत। तसेच केकच्या खूप साऱ्या डिझाईन्स आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत। त्यानंतर पौष्टिक पदार्थ, लहान मुलांच्या टिफिनसाठी भरपूर रेसिपीज बघायला मिळणार आहेत आपल्या चॅनलवरती। तसेच केकचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे डिझाईन्स भारतीज रेसिपी कॉर्नरवरती येणार आहेत। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सर्व रेसिपीजचा जर लाभ घ्यायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला माझी प्रत्येक रेसिपी बघायला मिळेल। तर बघू शकता अशा एकदम डिलिशियस अशा रेसिपीज भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये येणार आहेत। तर त्यासाठी भारतीज रेसिपी कॉर्नरला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त स्टेटसला ठेवून सपोर्ट करा, शेअर करा, जेणेकरून मला आणखी नवनवीन रेसिपीज, भरपूर सारे व्हिडिओज बनवण्यासाठी उत्साह आणि प्रोत्साहन मिळेल। आणि तुम्हाला जर कुठल्या रेसिपीज हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माझ्याकडून जर शक्य झालं तर मी त्या नक्कीच अपलोड करण्याचा प्रयत्न करेल। भारतीय रेसिपी कॉर्नरवरच्या रेसिपीजला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। भेटत राहूया अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये। तोपर्यंत थँक्यू। भारतीय रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब केल्याबद्दल मनापासून धन्यवाद।